आहेत महिलांचं खूप काही विषय असतात। मुली शाळेमध्ये जातात, काही गोष्टी त्यांना त्रास होत असतात, बऱ्याच गोष्टी अशा संकट येतात। त्यांना आम्हाला आव्हान आहे सांगायचं का तुम्ही देवाग्रुपचं नाव घ्या, त्या नावातच तुमचं तिथला प्रश्न सुटून जातो। मध्ये असंच एक विषय झाला, एक अधिकारी कुठला अधिकारी ते सांगत नाही, त्याच्या मुलीचा काही प्रसंग आला, त्यांना माहित झालं का देवाग्रुपच आपलं काम करील, पण तो अधिकारी खूप मोठ्या वरिष्ठ पातळीवर जा, पण त्याच्यामध्ये काही झालं नाही। त्यांनी देवाग्रुपला आग मारली, तो त्यांचा तात्काळ म्हणजे बाहेर गेलेली मुलगी ती तात्काळ आपल्या एक फोनवर ती रिटर्न आली, तिच्या घरी सुखरूप आली। म्हणजे त्यांनी त्यांच्या आईने त्यांच्या वडिलांनी आपला आभार मानलं। म्हणजे ही देवाग्रुपची एक ताकद आहे। म्हणून तुम्ही महिलांना कधीही घाबरू नका, आम्ही तुमच्या साथीला आहे, भावाप्रमाणे उभे राहणार आहेत। असंच कार्य आम्ही करत आहे, आम्हाला साथ देत राहा, आम्ही नक्की तुमचं साथीला साथ देत राहू। खूप वेळ झाल्यामुळे मी काही जास्त वेळ घेत नाही, आणि इथे आपला महिलांसाठी हळदी कुंकू सुद्धा चालू करायचं आहे, आणि आपला थोड्या वेळात अध्यक्षही भाषण करत आहेत, म्हणून मी 2 शब्द मार्गदर्शन तुमच्यासाठी थांबवतो। कार्यकर्ता मेळाव्याला आपण संबोधित करावं। जय देवा। खरं तर भाषण करणारच नव्हतो, आणि तसं पण भाषण म्हणा येत नाही, कुठल्याच कार्यक्रमाला कधी केलेलं नाही। सर्वात प्रथम भाषणाचं कारण म्हणजे एकच, आता त्या पुण्याच्या ताई बोलल्या आणि आता डॉक्टर बोलले, महिलांसाठी काहीतरी करा। पण जेव्हा महिला आम्हाला सांगतील ताई, तेव्हा आम्हाला समजेल ना। फक्त एकच कॉल करा देवाग्रुपला, जी महिला असो का कोणत्याने असो, त्याच्यावर अन्याय होतो, त्यासाठी देवाग्रुप धावून येणार। आणि मी काय एवढा वेळ तुमचा घेत नाही, बाकीचं काय सांगितलं आहे माझ्या देवाग्रुपच्या अख्ख्या मुलांनी। जय देवा। फक्त एकच लाच बोलतो, माझ्या पुस्तकातलं एक पान काय फाटलं, त्यांना वाटलं मी संपलो, अरे मी कालही संपलो नव्हतो ना, आजही संपणार नाही। जय देवा। हो 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 हो, जोरदार 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 टाळ्या। काय झालं नाही, त्यामुळे आम्ही ही तारीख धरली आहे, आणि हा असाच मेळावा दरवर्षीप्रमाणे आम्ही साजरा करणार आहे। देवाग्रुप फाउंडेशननी जो कार्यक्रम आज जो राबवलाय, महिलांचा कार्यक्रम असेल, हळदी कुंकवाचा कार्यक्रम असेल, याच्यामध्ये काय राजकीय काय विशेष आहे का? नाही, असं काय नाही। जसं मेळावाचं प्रश्न येत गेले, मेसेज गेले, तसं बरेच अधिकारी, कार्यकर्ते किंवा राजकीय नेते यांनी खूप कॉल केले, विचारपूस केली, कारण तो वातावरण राजकीय चालू आहे, ते विचारण्याचं काम त्यांचं आहे। आपल्याकडे युवा ताकद सगळे असल्यामुळे साहजिकपणाने नेते मंडळी विचारणारच। देवाग्रुप एकूण किती म्हणजे त्याच्यामध्ये आहे, म्हणजे आता समजा म्हणजे महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत आणि 36 जिल्हे आहेत, तर म्हणजे नेमकी म्हणजे तुमचे अध्यक्ष किती आहेत, आणि म्हणजे कुठल्या स्टाईलने म्हणजे तुम्ही काम करता? देवाग्रुपचे प्रत्येक जिल्ह्यामध्ये 36 जिल्ह्यामध्ये देवाग्रुप हा संघटना आहे आमची, आणि कार्यरत कामं करत असतात। कोरोनात तर खूप भयानक कामं केली, म्हणजे प्लाझ्मा भेटत नव्हता, या ठिकाणी देवाग्रुप उभा करायचा प्लाझ्मा। ब्लड तर खूपच झाले, पण प्लाझ्मा ही भेटत नव्हती, ती आपल्या कार्यकर्त्यांनी जमा केली। या मेळाव्याला जो देवाग्रुपचे जे सर्व कार्यकर्ता आले, अनुज ढोले, तुम्ही जो भाषण केला, आणि युवा नेत्यांसाठी आणि युवा मुलांसाठी अजून त्यांच्यासाठी काय आवाहन करा? युवा पिढीला मी एकच आवाहन करतो की देवाग्रुप संघटनेचे सभासद व्हा। जिथे अन्याय होईल तिथे देवाग्रुप त्वरित पोहोचेल, आणि त्वरित तिथे न्याय भेटेल, ही मी सर्वांना आश्वासन देतो। तानाजी मोरे, तुम्ही आता ह्या कार्यक्रमाची जे धुरं सांभाळता, त्याच्यामधून तुम्हाला जे युवा पिढींसाठी तुम्ही अजून नवीन नवीन कार्यक्रम काय राबवणार? आमचं खूप स्वप्न आहे, म्हणजे मूलभूत गरजा ज्या आहेत, शिक्षण, आरोग्य,
आणि इतर समस्या आहेत त्या आम्ही 100% पूर्ण करणार. कारण देवा ग्रुपची शाळा असतील, त्याचं आरोग्याचं दवाखाने असतील, हे सुद्धा आम्ही उभारण्याचं ध्येय धरलेलं आहे. हॉस्पिटल बांधण्याचं काय तुम्ही भाषणामध्ये उल्लेख केलेला आहे, त्याच्याबद्दल काय बोलू शकता? 100% आम्ही करणार आहेत. आता मुरबाड मधून एक कार्यकर्त्यांनी आमच्या संदीप भाऊ मोरे आहेत, यांनी आवाहन केलं का मी म्हणजे त्यांनी हे सर्व चित्र बघितलं का मी माझी स्वतःची जागा एक अधिकारी स्थापन करण्यासाठी तुम्हाला देत आहे. तर मी त्यांचं पण संदीप भाऊंचा आभार मानतो. ते जागा आपल्याला 100% स्वतःची जमीन हे आपल्यासाठी दान करत आहेत. धन्यवाद.